खानदेशात सुप्रसिद्ध असलेल्या सावदा तालुका रावेतील श्री स्वामीनारायण मंदिराचा 111वा वर्धापन दिवस अर्थात पाटोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा। धन्यवाद। अगली कसं कसं एस्टिमेट आहे ये चीज है सब म्हणून बाहेर गावावरून जे काही हरिभक्त इथे उपस्थित आहेत त्यांनी सर्वात आधी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर गावाच्या डिसेंबर महिन्यामध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर अशी श्रीमद भागवत कथा आयोजित केलेली आहे आणि या कथेचं ठिकाण आहे कोथरूड रस्त्यावरती कोलसुमबाई मंगल कार्यालय। कोलसुमबाई 25 ते 31 डिसेंबरच्या तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचं काम काढू नका
आपल्या नातेवाईकांना, आपल्या आपतेष्टांना, मित्रमंडळींना सुद्धा या वेळेमध्ये हजर ठेवा. आणि आज अमेरिकेमध्ये असलेले परमपूज्य सद्गुरू शास्त्री श्री भक्ती प्रकाश दासजी यांच्या मधुर वाणीने श्रीमद भागवत कथा या ठिकाणी सागर चौधरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर दिवस आणि त्या भगवंताची सेवा करण्याचा लाभ आपल्याला सर्वांना मिळाला आहे, आपल्या नेत्रांना मिळाला आहे. असं म्हणतात, मतम विशिष्टाद्वैतम मे गोलोकोठामचिंसितम तत्र ब्रह्मात्मना कृष्ण सेवा उत्तिष्ठ गम्यता. ब्रह्मभावाने जर सेवा केली तर आपल्याला गोलोकधाम मिळत असतं. आणि अशा भगवंताची सेवा करत आहे आमचे पुजारी स्वामी श्री सत्यप्रकाश दासजी. त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण मंडळ खरोखर पूर्वजन्मी सुकृते थोड केली, आज ती फळाशी आली, असे आमचे भक्तिकिशोर शास्त्री अक्षर निवासी भक्तिकिशोर शास्त्री पाहण्याकरिता एक समुद्राच्या किनारी दिवा दांडी असते. म्हणजे एक लाईट, एक बिल्डिंग उभी केलेली असते, टावर उभं केलेलं असतं आणि त्यावरती लाईट असतो. त्या लाईटाच्या माध्यमातून समुद्र प्रवासी लोकांना कळतं की ह्या दिशेला किनारा आहे. त्याचप्रमाणे वर्षांपासून दिशा दाखवण्याचं, संप्रदाय वाढवण्याचं कार्य ह्या आपल्या केंद्रातून होत होतं. असं 111 वर्षांपासून आपल्या सर्वांना सुखी करणारे देव श्री राधाकृष्ण देव हरिकृष्ण महाराज जेव्हा इथे विराजमान झाले, आज आपण हृदयापासून धन्यवाद म्हणूया की त्यांनी हे मंदिर आपल्या मोक्षासाठी इथे उभारलं. आजही लहान मोठं मंदिर करायचं असलं केवढे कष्ट सहन करावे लागतात. शुभ मुहूर्तावर यजमान परिवारांच्या वरद हस्ते, साधू संतांच्या वरद हस्ते 111वा वर्धापन दिवस, अभिषेकाचा दिवस साजरा करण्यात आला, असे राधाकृष्णदेव हरिकृष्ण महाराज, त्याचप्रमाणे सभामध्ये उपस्थित महाश्रद्धेय संत वृंदांमध्ये परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी धर्मस्वरूपदासजी, परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी गोविंद प्रसाद. अति आनंदाचा दिवस. ज्याप्रमाणे रात्री सोळकळाई, आकाशामध्ये चंद्रमा, आपण आकाशाकडे बघतो, एवढा छान सुंदर आपल्याला चंद्रमा दिसतो. आणि रात्रीच्या वेळी सागराला ओढ येते, भरती येते. सागराला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, मोठमोठ्या लाटा उसळून किनाऱ्यापर्यंत येतात. त्याचप्रमाणे भक्त हो, आजचा दिवस आपल्यासाठी सुवर्ण संधीचा दिवस, 111वा वर्धापन दिवस. आणि त्यामध्ये पण अनंत जीवात्म्यांचं केवळ दर्शन मात्रेनं कल्याण होईल असे प्रसादीभूत राधाकृष्णदेव हरिकृष्ण महाराज यद्यपि ह्या मंदिरामध्ये विराजमान आहे. आणि त्या देवांची सेवा आणि त्या देवांचं दर्शन, आणि ज्यांनी 111 वर्ष पूर्वी या पवित्र धरावर एवढं सुवर्ण गगनचुंबी मंदिर येथे उभारण्यात आलं, असे आमच्या वडील संतांमध्ये परमपूज्य जिष्णू स्वामी, सर्व संतगण तसेच सर्व महिला व पुरुष खरे भक्त सर्वांना माझा जय स्वामीनारायण. आज सावदा मंदिर याचा 111वा पाटोत्सव, म्हणजेच सावदा मंदिराला आज रोजी 111 वर्ष पूर्ण झाले.
त्याबद्दल आपल्याला एवढ्या सर्व संतांची इथं दर्शन करायला मिळत आहे. आपलं किती धन्यवाद म्हणावं की आपण इथे येऊन आपल्याला सर्व संतगण, शक्य नाही आहे की एवढ्या सर्व संतगणांना आपण प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटणं किंवा त्यांचा वेळ ते आपल्याला देऊ शकतील हे शक्य नाही होत. पण मंदिराच्या सगळे कार्यक्रमात निमित्त सगळं संतगण इथे जमतात आणि आज आपण धन्यवाद आहोत की आपल्याला सर्व संतांच्या सोबतच दर्शन करायला मिळत आहे. त्याबद्दल मी सर्व संतांचे आभार मानतो की त्यांनी त्यांचा वेळ काढून आपल्या सावध मंदिराला भेट दिली आणि आम्हाला दर्शनाचा लाभ दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे ग्रंथ आहेत. भगवद्गीता आहे, रामायण आहे, भरपूर सारे ग्रंथ आहेत. सर्व ग्रंथ जसे आपल्याला काही ना काही सार सांगून जातात किंवा भगवंतांचं महत्व सांगून जातात, त्याचप्रमाणे स्वामीनारायण भगवान यांनी आपलं मनुष्याने कसं जगायचं याच्यासाठी किंवा मनुष्याने पूर्ण त्याचं आयुष्य कसं जगायचं की जेणेकरून तो सर्व पापातून मुक्त होईल आणि त्याचं आयुष्य कसं सुखी होईल हे सर्व सांगण्यासाठी स्वामीनारायण भगवंतांनी स्वतः त्यांच्या हातांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, ते म्हणजे शिक्षापत्री. जर आपण शिक्षापत्रीचं श्रवण केलं किंवा शिक्षापत्री ऐकली तर आपल्याला कळेल की आपल्या जीवनामध्ये शिक्षापत्रीचं किती महत्व आहे. म्हणून त्याबद्दल भगवान स्वामीनारायण यांचे आपल्यावर असीम कृपा की त्यांनी असा काहीतरी शिक्षापत्री एक ग्रंथ लिहून ठेवला जेणेकरून त्यातून आपलं जे हरिभक्त आहे, पुरुष असो महिला असो, त्यांचं सर्वांचं त्या ग्रंथामध्ये किंवा त्या शिक्षापत्रीमुळे त्यांचं सर्वांचं आयुष्य कसं सुखी होईल हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी एक वेळेस तरी शिक्षापत्री काय आहे हे बघायचं, एक वेळेस तरी शिक्षापत्री वाचायची, असं मी माझ्या सर्व संतांच्या वतीने माझ्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो की एक वेळेस तरी शिक्षापत्री हे तुम्ही ग्रहण करायची. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय स्वामीनारायण. गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करायची असते आणि ते सुद्धा संतांच्या हातून. आपल्या गळ्यामध्ये सुद्धा आपण तुळशीची माळा धारण केलेली आहे. स्वामीनारायण भगवान जय. आजपासून हा विहार आपल्या स्वामीनारायण मध्ये पक्का सत्संगी झाला. धर्मस्वरूपताची करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शास्त्री श्री धर्मस्वरूपदास. कारण मला थोडं आवडत नाही आणि कमी आवडत नाही, लहान आवाज आवडत नाही, सर्वांना माहिती आहे. भक्तांनो, आज राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज यांच्या 111व्या वर्धापन दिवसानिमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालो. या मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खूप साधे आहे, खूप साधे आहे. मला म्हणतं शास्त्री पाटोत्सवाला यायचं, म्हटलं तुम्ही नाही म्हणसान तरी मी येईल. गोविंद स्वामी सुरुवातीला आम्ही आलो, मला त्यांचं दर्शन झालं नाही, परंतु माझा अंतरात्मा असा म्हणत होता ते सभेच्या आधी इथे पोहोचून जाईल. कारण आपल्या ह्या खानदेश समाजाचं, अखिल खानदेश सत्संग समाज याचं मिनी वडताल म्हटलं तर एक सावधा स्वामीनारायण मंदिर आहे. आज 25 वर्षापूर्वी आपली वडतालला जायची ताकद न होती, तेव्हा आपण राधा कृष्ण देवाचे दर्शन करून वडतालचा आनंद आणि सुख हा मानत होतो. असे राधा कृष्णदेव यांचा हा 111वा प्रतिष्ठा महोत्सव वर्धापन दिवस आज आहे. तर त्या निमित्ताने आपण काय करायला पाहिजे, काहीतरी त्याची आठवण आपल्याला पाहिजे.
111 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा मी हा राधाकृष्ण देवाच्या चरणी नियम घेतला आहे की मी रोज दर्शनाला येईल. मागचं महिला मंडळ तर लगभग येतच म्हणून बाहेर गावचे असतील ते कदाच उत्सव प्रसंगी येत असतील. बाकी इथलं महिला पुष्कळश हरिभक्त असे आहे की रोज ते दर्शनाला आहे. परंतु माझं तुम्हाला सांगणं हे आहे आपण निष्ठा राधाकृष्ण देवाशिवाय भगवंताशिवाय आपलं डोकं कुठेही नमायला नको. कोणी चादरवाला बाबा असो, कोणी धब्ब्यावाला बाबा असो, कोणी उदबत्तीवाला बाबा असो, डोकं कुठे लपायला पाहिजे सचिन भगवंतास. कारण मनुष्य देह हा आपल्याला मोक्षासाठी भगवंताने दिलेला आहे. मनुष्य देह हा भगवंताने आपल्याला मोक्षासाठी दिलेला आहे. इकडे तिकडे भटकण्यासाठी मनुष्य देह दिला नाही. मोक्ष जर ह्या जीवात्म्याचा करायचा असला तर तो ह्या मनुष्य देहाद्वाराच होतो. बाकी इतर देहाद्वारा जीवात्म्याचा मोक्ष होत नाही. आणि तो मोक्ष सुद्धा देणारा कोणी एकमेव असला तर कोण आहे? बोला ना, भगवान नारायण आहे. भगवंताशिवाय हे बघा एक तुम्हाला आख्यायिका सांगतो. आपण श्रीमद भागवत सप्ताह पुष्कळ वेळ ऐकले. मुचकुंद राजा होते, खूप शूरवीर बलिष्ठ. देवदानंचं युद्ध झालं त्यावेळेस देवतांनी त्या राजाला बोलावलं की आमच्या पक्षामध्ये तुम्ही या आणि आम्हाला मदत करा. तर तो राजा, मी तुम्हाला मोक्षाची व्यक्ती सांगतोय. सर्व देव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि म्हणतात ओहो तुमच्या मदतीने आमचा विजय झाला, आमच्याकडनं तुम्ही काही मागून घ्या, आमच्याकडनं तुम्ही काही मागून घ्या. हे कथा सुखदेवजी महाराज परीक्षिताला सांगताय. तर राजाने सर्व देवांना हात जोडून विनंती केली, माझ्यावरती तुम्ही जर सर्व प्रसन्न झाले असाल तर मला तुम्ही मोक्ष द्या, कल्याण करा माझं. सर्व देवाला आम्ही सर्व देऊ शकू, तुम्हाला राज्य देऊ, तुम्हाला लक्ष्मी देऊ, तुम्हाला वैभव देऊ, तुम्हाला सुख समृद्धी देऊ, जे लागलं ते आम्ही देऊ, परंतु मोक्ष देण्याचा अधिकार आमचा कोणाचा नाही. तोही फक्त अधिकार फक्त एक भगवान नारायणचा अधिकार आहे. आणि तेही कर्म करा म्हणजे भक्ती. भक्ती करसान, कर्म करसान तरच तुमचा मोक्ष होऊ शकेल, बाकी काय होऊ शकेल. चला राजा म्हणते एवढं नाही, पण माझं आयुष्य केवढं झालं तर सांगा. त्यांचा रोजवेळ उघडला आणि म्हणतात 3 घडी तुमचा मोक्ष आयुष्य झालाय. किती? 3 घडीमध्ये मोक्ष करून घ्या. तुरंत राजा पृथ्वी तळावर गेला, सर्वस्वचा त्याग केला आणि भगवंताच्या ध्यानस्थ बसला आणि भगवंताची सेवा करू लागला. तर मोक्ष कोणी दिला? भगवान नारायणाने मोक्ष दिला. भगवान नारायणाने त्याचे कल्याण केले. तर यासाठी मी तुम्हाला सांगतो, त्याला देवतांनी सांगितलं की तू नारायणाच्या चरणी निष्ठा ठेव, नारायणाची उपासना कर, तर तुझा 3 घडीमध्ये तुझा मोक्ष कर. भगवान. तर आपण 111 वर्ष झाले आपले पूर्वज गेले, त्यांची उपासना करून आणि पूर्वज आपले अक्षरधाम मध्ये बसेल असतील आणि ते वरतून बसून बसून आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत असतील. तरी भक्तांना आमचे प्रमोद चौधरी त्याची काय गोष्ट सांगू. त्याचे वडील होते महिपत चौधरी. साधा माणूस होता महिपत चौधरी.
हात धरून आणला आणि इथे मंदिरात आले, शास्त्रीला म्हणता हा तुमच्या हवाले केला, तुमच्या जवळ ठेवा. साधू संतांची आणि राधा कृष्ण देवाची एवढी त्याने सेवा केली आहे, ते फळ आज दिसत आहे. काय फळ आहे माहिती आहे? रात्री 12 वाजता उठला आणि त्याच्या पत्नीला म्हणतो आण घराला खायला. का बरोबर आहे? एवढे सुख संपन्न. आणि दुसरे त्याच्यापेक्षा अति धनाढ्य असतील, परंतु त्याला जेवढा संतोष आणि शांती आहे तेवढी कोणाला नाही. आणि साधू संतांच्या वचनामध्ये विश्वास ठेवणारा, तर आज त्याची सेवा, केवढी सेवा आणि काम करण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी केवढा तत्पर राहायचा. गोविंद स्वामी तुम्हाला सांगू, गोविंद स्वामी हा सभामंडप सकाळी झाडायचा, तर सकाळी वेळ मिळो ना आणि कमी वेळात काम होईल त्यासाठी रात्री झाडू आणि ते सूप इथे दरवाजाशी घेऊन कुठले की लागले कामाला. तेवढी गायीची सेवा सुद्धा त्याने खूप सेवा केली, खूप सेवा केली. त्याचं एक फळ आज त्याच्या पाठीमागे त्याचा चिरंजीव सागर चौधरी, ते पण खूप उदार दिल आणि सत्संगाप्रते त्यांना खूप प्रीती आहे, असा हा परिवार चौधरी परिवार आहे. आणि तेच प्रथा त्याच्यामागे लहानसा विहान, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेज संस्कार सिंचन चालू आहे. तेज संस्कार सिंचन चालू आहे. कारण लहान मुलांना जेवढे आपण संस्कार देऊ, लहान मुलांना जेवढे आपण संस्कार देऊ, ते आपली पिढीला उद्धार करणारा बनवू शकेल. तो आपली म्हातारपणी सेवा करू शकेल. नाहीतर वृद्धाश्रमामध्ये जागा नाही मिळत हो, बरोबर ना? आई वडिलांची सेवा आपण नाही करणार तर कोण करणार? जेवढी आई वडिलांची सेवा, जो फळ आहे ते भगवंताच्या सेवेचं जे फळ आहे ते आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे. तर आज या 111व्या वर्धापन दिनानिमित्त मला सर्वांना हे सांगायचं आहे की आपण भगवंताच्या कृपेने सुखी आहोत, आपण भगवंताच्या कृपेने सशक्त आहोत. भगवंतांनी कान दिले, भगवंतांनी हात दिले, भगवंतांनी पाय दिले, ते सर्वच भगवत अर्थी वापरायला पाहिजे. डोळे दिले तर डोळ्याने काय करायचं? दर्शन. पायजनी दर्शन. हात दिले ते कशासाठी वापरायचे? जोडण्यासाठी. पाय दिले कशा? जेवणाची वेळ झाली चालले घरी, असं व्हायला नको. मंदिराच्या आरतीचं जेवढं आपल्याला लाभ आहे बघा, आरतीमध्ये तुम्हाला सांगू, आरतीचं महत्व तुम्ही काय समजले आहे? भगवंताची आरती होते त्याच्यामध्ये सर्व देवता मंदिरामध्ये हजर असतात, मंदिरामध्ये हजर असतात. आणि त्यावेळेस आपली हाजरी जर मंदिरामध्ये असली तर त्यांचे जे परमाणू असतात ते आपल्या शरीरावरती येतात आणि आपले जीवन, आपलं शरीर पवित्र होत असतं. यासाठी सर्व साधू संतांचं मंदिरामध्ये आरतीसाठी येणं हे खूप खूप अगत्याचं असतं. आपल्याला वारंवार सांगत असतात, परंतु आपल्याला काय आहे, बुवा सांगताना आपण ऐकतो बस. गुलाब पुष्प त्यांनी भुसावळ मंदिराच्या बगीच्यामध्येच ते फुलं तयार केलेले आहे आणि त्यांचं स्वतः तयार करून ते हार इथे आणलेले आहेत. त्यानंतर सागर प्रमोद चौधरी यांना सुद्धा ते पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर विहान चौधरी यांना सुद्धा शास्त्री धर्मस्वरूपदासजी हे पुष्पमाळा अर्पण करतील.